ब्लँक पॉइंट ब्लँक मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत। नेमकं शेतकऱ्यांची फसवणूक होते का? वायदे बाजारामुळे वायदे बाजारामध्ये कृत्रिम चढ उतार तयार केले जात आहेत का? आणि खास करून साखरेच्या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत। राजू शेट्टी यांनी आरोप केलेला आहे की वायदे बाजारामध्ये जे काही दर ठरवले जात आहेत आणि त्यामुळे ज्या पद्धतीचे दर उतरलेले आहेत त्याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना पडलेला आहे। या सगळ्या विषयावर आपण एकत्रित चर्चा करणार आहोत आजच्या पॉइंट ब्लँक मध्ये। पण त्याआधी थोडक्यात पार्श्वभूमी पाहूयात आणि त्यानंतर आपल्या चर्चेला सुरुवात करूयात। वायदे बाजारामध्ये सर्रासपणे सट्टेबाजी चालते असा आरोप वारंवार होतोय। वायदे बाजार हा शेतकऱ्यांच्या हिताचा नसून हा केवळ मोठ्या व्यापाऱ्यांचे जुगाराचे अड्डे बनले आहेत असा आरोप 2008 मध्ये काँग्रेसकडून करण्यात आला होता। वायदे बाजारात कुठल्याही प्रकारचे कागदोपत्री व्यवहार होत नाही आणि याचाच गैरफायदा व्यापारी आणि अडते घेतात। शेतकरी संघटनांकडून वारंवार या विरोधात आवाज उठवला गेला। आता वायदे बाजारातल्या सट्टेबाजीची सरकारनं दखल घेतलीये। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी या प्रकरणाचा गेल्या 6 वर्षांपासून पाठपुरावा करत होते। या संदर्भातलं परिपत्रक त्यांनी काढलंय। साखरेचे दर वायदा बाजार माध्यमातून कसे पाडले जातात आणि नंतर मोठ्या प्रमाणात कशा पद्धतीनं साखर कारखान्यांची साखर गुंडाळली गेली, तसंच साठेबाजी करून व्यापाऱ्यांनी हजारो कोटींचा नफा कसा कमावला हे भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी दाखवून दिलं। आघाडी सरकारच्या काळात वायदे बाजारातल्या भानगडी सरकारनं मान्य केला, मात्र बड्या राजकीय नेत्यांच्या दबावामुळे प्रकरण तिथेच थांबलं असा आरोप राजू शेट्टींनी केलाय। भविष्यातल्या दराचा शेतकऱ्यांना वेध घेता आला पाहिजे आणि त्याप्रमाणे पीक नियोजन करता आलं पाहिजे हा वायदे बाजाराचा मूळ उद्देश। पण व्यापारी अडत्यांच्या मनमानी कारभाराच्या जाचातून शेतकरी मुक्त होईल का आणि वायदे बाजारामुळे खरंच शेतकऱ्यांच्या हिताचा घात होतोय का असे अनेक प्रश्न निर्माण झाले। ब्युरो रिपोर्ट, मी मराठी न्यूज, मुंबई। आपण एकत्रित या विषयावर चर्चा करणार आहोत। मात्र तरी सुद्धा वायदे बाजारामध्ये सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलेला आहे। राजू शेट्टी यांनी सांगितलं की वायदे बाजारामध्ये साखरेच्या दरांमध्ये चढ उतार करून मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टींची चौकशी केली गेली पाहिजे। आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत मान्यवर पाहुणे, आपल्यासोबत हर्षवर्धन पाटील उपस्थित आहेत, माजी मंत्री योगेश पांडे आपल्यासोबत आहेत, शेतकरी संघटनेचे नेते, त्यासोबत श्रीकांत कुवळेकर आपल्यासोबत आहेत, कोजेन्सी चे ब्युरो चीफ आणि वायदे बाजाराचे तज्ञ। आपण सुरुवात करूयात एकंदरीतच। योगेश पांडे, मला तुमच्याकडनं माहिती करून घ्यायची, नेमके हा घोटाळा काय आहे? हा घोटाळा तुम्हाला वाटतोय का? सर्वप्रथम मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आभार व्यक्त करतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने की आम्ही जो मुद्दा उपस्थित केला, खासदार राजू शेट्टींनी हा मुद्दा मागच्या 5 वर्षापासून हा मुद्दा उपस्थित केलाय की वायदे बाजाराच्या माध्यमातून साखरेचे दर कसे पाडले जातात, कशी शेतकऱ्यांची लुटमार होती, कारखान्यांना कसं फसवलं जातं। मात्र याविषयी कुठेही एका सीमित लेवलच्या पुढे काही कारवाई झालेली दिसत नव्हती। 3-4 दिवसापूर्वी हा अग्रेसिव्हली हा मुद्दा आम्ही उपस्थित केला, त्यांनी ताबडतोब यावर चौकशी करावी हे त्यांनी मान्य केलं आहे। मागच्या 12 महिन्यात जर आपण बघितलं, साखरेचे दर 3000 ते 1900 रुपये व 1900चे 2500 सडनली 3200 झाले। असं काय घडलं? एका बाजूला साखरेची अतिरिक्त साखर आहे आपल्याकडे, साखर निर्यात करावी म्हणून केंद्राकडे आपण अनुदान मागत होतो आणि मागच्या एका आठवड्याभरामध्ये सडनली साखरेची किमती वाढल्या, आंतरराष्ट्रीय बाजार वाढलेला नाही। एका बाजूला कारखानदार म्हणताय की साखरेला डिमांडच नाही, ती पण एक वस्तुस्थिती बघायला पाहिजे। मात्र साखरेचा दर वाढतोय, ह्या मागचं गणित काय हे आपण थोडं असं समजून घेऊया। मुळात साखरेचा दर ठरतो कसा हे आपल्याला पहिले बघावं लागेल। वायदे बाजार हा एक प्रभावी माध्यम आहे साखरेचा दर ठरवायचा। आज देशाचा जो साखर उद्योग आहे, जे दर ठरतात ते संपूर्ण वायदे बाजार जो दर चालतो देशावर तो बघितला जातो व त्याप्रमाणे सगळीकडे तो टेंडरमध्ये ते दर भरतात व्यापारी। आता मागच्या 12 महिन्यामध्ये वायदे बाजारामध्ये 55 लाख टन साखरेचं ट्रेडिंग झालंय, 55 लाख टन, आणि प्रत्यक्ष डिलिव्हरी झाली फक्त 5 लाख क्विंटलची। आता ह्याच्यामध्ये बघायचं सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हे ट्रेडिंग करतोय कोण? हे ट्रेडिंग करणारे किती आहे? मुठभर लोक आहेत। आणि मागच्या आता जर आपण बघितलं डिलिव्हरीचे जे व्यवहार झाले याच्यामध्ये त्याचं नाव बघितलं आपण, एडलवाईसचं नाव येत आहे। एक नाव आता इंटरेस्टिंग मला आढळलं, सॅटेलाइट मल्टीकॉप कंपनी। आता ह्या कंपनीनी 88,200 क्विंटल साखर घेतली वायदे बाजारामार्फत। ज्यावेळेस दर घटत होते त्यावेळेस जर आपण आकडेवारी बघितली तर साखर विकणारे हेच लोक होते। आमचा स्पष्ट आरोप आहे की वायदे बाजाराच्या माध्यमातून साखरेच्या व्यवसायामध्ये लूटमार चालली आहे व ही लूटमार करताना शेतकऱ्याची फसवणूक होतीये, कारखानदाराची फसवणूक होतीये। मात्र कारखानदार एका सीमित नंतर पुढे त्यांनी कधी याच्यावर कारवाई करा अशी स्ट्रॉंगली मागणी केलीच नाही। आपण जर मुद्दे सुद्धा सगळ्या गोष्टी बघितल्या, आपण साखरेचे जे दर कसे घसरले, कसे वाढले, या डिलिव्हरी घेतोय कोण, ट्रान्झॅक्शन करतोय कोण, तर आम्ही आता मागणी केली की आयपी ऍड्रेस
चेक करावे त्यांचे आणि ह्याच्यामध्ये काही डिस्क्लोजर नाव असावे. आम्ही वायदे बाजाराच्या विरोधात नाही. काय होईल आयपी ऍड्रेस जर आपण ट्रॅक केले तर नेमकं काय होईल? कोण कंपन्या आहेत, कुठल्या कंपन्या आहेत ज्या ह्या वायदे बाजारामध्ये साखरेच्या असतील किंवा इतर कमोडिटीज ज्या आहेत त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात? यामध्ये आता हा चौकशीचा मुद्दा आहे. जोपर्यंत आम्ही पूर्ण काही पुरावे आमच्याकडे आहे ते आम्ही चौकशी अधिकाऱ्यांना देऊ. परंतु जे एनएसीच्या एनसीडीच्या वेबसाईटवरती आहेत दॅट इज अ पब्लिक डिक्लेरेशन, पब्लिक इन्फॉर्मेशन. त्यामध्ये जे नाव येतात ते फक्त 20-25 कंपन्या 55 लाख टन आणि 20-25 कंपन्यांनी फक्त डिलिव्हरीचं ट्रान्झॅक्शन केलंय. मग बाकीचं ट्रान्झॅक्शन स्पेक्युलेटिव्ह होतं. आणि हे ट्रान्झॅक्शन केलंय कोणी, त्यांचं इंटेन्शन काय? सडनली एखाद्या दिवसामध्ये 5-6 लाख टन साखरेचं 5-6 लाख क्विंटल साखरेचं उलाढाल होती, भाव वाढले, त्यावर साखर कारखान्याची विकली जाते, परत भाव पाडले जातात. ह्या मागचं एक तुम्हाला अगदी चांगलं गणित सांगतो मी आणि माननीय साहेब पण ते मान्य करतील. मागच्या एक 5-6 महिन्यापूर्वी साखरेचा दर 1800-1900 पर्यंत गेला. साखरेला मागणीच नाही. कारखानदारांनी साखर 1900 विकली. आता ते त्याच्यात काय नेक्सस आहे का नाही हा आता आम्ही तो आरोप आता लगेच करू शकत नाही. हा चौकशीचा मुद्दा होईल त्याच्यामध्ये. मात्र कारखान्याने अक्षरशः 1800-1900-2000 साखर विकून टाकली. ही साखर गेली कुठं? आपलं कन्झम्पशन किती आहे? साखरेचं कन्झम्पशन हे एक स्टॅटिक आहे. इट इज नॉट डायनामिक. स्टॅटिक म्हणजे वर्षाला 230, 35, 40 एक ठराविक आहे. कोटा सिस्टम जर काढलं 18 लाख टन डोमेस्टिक, 2 लाख टन पीडीएस, 20 लाख टन 240-230 पकडा आपण, तेवढं आपलं कन्झम्पशन आहे. मग साखरेचा दर 1000 रुपयांनी स्विंग कसा होतोय? आणि जर आपण आकडेवारी काढली 15,000 कोटींचा फटका साखर उद्योगाला बसलाय. वायदे बाजारामध्ये 2,000 कोटीचा सरळ तुमचा आरोप आहे 15,000 कोटीचा फटका बसलेला आहे. हर्षवर्धन पाटील आपल्यासोबत आहेत. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही कारखानदारी पाटील साहेब त्याच्याशी सहमत नाहीत, पण कारखानदारांचं डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट का नाही? आता मी तुम्हाला आकडेवारीशी बोलणार आहे. आता जे पब्लिक डोमेन मध्ये आहे तेवढंच मी आता तुम्हाला सांगतो. एनसीडीच्या साईटवरती आलाय. यामध्ये जुलै महिन्यामध्ये गार्डन कोट कंपनीने 650 टन, राजन बाबू पाटील 400, शाहू कागल 3320 हे नावं तुम्हाला दाखवतो. आता काही संबंधित असतील, काही कारखाने डायरेक्ट आहे. त्यानंतर एडी पॅरिस 4610 ही कंपनी आहे. काही काही ठिकाणी फक्त 100 टन साखर डिलिव्हरी टाकली कारखान्याने. एक ठिकाणी फक्त 10 टन आहे, 20 टन आहे. एवढे मोठे. आणि देशामध्ये 550 कारखानदार आहेत. 550च्या पुढे कारखानदार असतील जे चालू रनिंग कंडिशन मध्ये. आणि मग हे ट्रेडिंग करतोय कोण मग एवढं? वास्तविक बघायला गेलं तर निदान आपल्याकडचे नाही, खासगी कारखानदार तर आहेत. बजाज हिंदुस्तान आहेत, रेणुका शुगर आहे, मोठमोठे कारखानदार आहेत. अद्याप त्यांच्याकडे यंत्रणा आहेत, त्यांच्याकडे चांगले मॅनपॉवर आहे. ठीक आहे, सहकारी कारखानदाराकडे आपलं तेवढी टेक्नॉलॉजी नाहीये, आपण समजू शकतो. पण हे ट्रेडिंग करतोय कोण आहे एवढी मोठी ट्रेडिंग? आणि 100% याच्यामध्ये वेस्टेड इंटरेस्ट आहे. हा मी अतिशय जाणीव म्हणजे याच्याने आरोप करतोय मी हा गोष्ट. याच्यामध्ये लोकांचे काही ना काही वेस्टेड इंटरेस्ट आहेत. अतुल लोंढे सुद्धा आपल्या सोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते. अतुल लोंढे, एकंदरीतच या सगळ्या विषयावर चर्चा करत असताना हाच एक सूर आलेला आहे की एकंदरीतच वायदे बाजारामध्ये ट्रेडिंग करताना घोटाळा झालेला आहे आणि ज्या पद्धतीने दर जे आहेत ते चढ उतार होत आहेत ते सगळे संशयास्पद आहे. तुमची काय भूमिका एकंदरीत या सगळ्या बाबतीत? नाही, याच्यामध्ये आता 2-3 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की वायदे बाजाराचं काम कसं चालतं. तर पोस्टल डिपार्टमेंटनी तयार केलेली आहे. त्या संदर्भातली एजन्सी साखर संघाच्या माध्यमातून सुद्धा करता येईल. नंबर 1. नंबर 2, यावेळेस आता सगळ्यांना माहिती आहे की डिलिव्हरी ही एनसीएक्स डेस्कमध्ये आणि एमसीएक्स मध्ये डिलिव्हरी ही 2% किंवा 3% आसपास आहे. कधी कधी 5% वरती डिलिव्हरी गेलेली नाही आहे. ते स्पेक्युलेशन मार्केट आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये वेस्टेड इंटरेस्ट आहे, त्याची सुद्धा कल्पना आहे. पण मुळात एमसीएक्स आणि एनसीटीएक्सच्या बाबतीमध्ये जे मानलं गेलं की फ्युचर ट्रेडिंगमध्ये आपल्याला रेटचा फायदा झाला. तांत्रिक कारणामुळे अतुल लोंढे यांचा आवाज पोहोचत नाही. मात्र डिलिव्हरी न घेणं हा एक सर्वात मोठा मुद्दा जो आहे त्याच्या बाबतीमध्ये योगेशजी मला सांगा की डिलिव्हरी हा एक मोठा मुद्दा आहे. तुम्ही काही कोष्टक सुद्धा दिलेलं आहे. नेमकं हे कोष्टक जे आहे काय सांगताय? ज्या पद्धतीने ट्रेडिंग झालेलं आहे आणि डिलिव्हरी, ऍक्च्युअल डिलिव्हरी, तुम्ही सांगा प्रेक्षकांना काय नेमके आकडेवारी? नाही, मी आता आकडेवारी काढली. आम्ही फक्त आता 1 वर्षाचं दाखवतोय. हे 1 वर्षामध्ये जानेवारी ते डिसेंबर 2015 मध्ये 55 लाख टन साखरेचं ट्रान्झॅक्शन झालंय. 55 लाख टन आपल्याकडे टोटल त्याचा आकडा होतो 13,000 कोटी. आता महाराष्ट्रामधनं दरवर्षी 18,000 कोटीची फिजिकल साखर विकली जाते कारखानदारामार्फत. आपले जे कारखानदार 170-180 कारखाने आहेत देशामध्ये साखर विक्री होती 55,000 कोटींची. आणि आपल्याकडे हा फक्त वायद्याचा हा जो ट्रान्झॅक्शन झालाय फक्त घे दे लिया दिया हा झालाय 13,500 कोटीचा. आणि डिलिव्हरी झाली फक्त 55,000 टनाची, 5.5 लाख पोती फक्त. हा इतका मोठा विरोधाभास आहे. आणि हे सगळं आपण म्हणतोय ना की अक्षरशः अंधेर प्रकार आहे हा सगळा आणि अत्यंत गंभीर आहे हा. यामध्ये डिलिव्हरी तुम्ही काहीतरी मॅन्डेटरी करा ना. चाललं काय सांगितलंय की आयपी ऍड्रेसनं शोध घ्या. ज्या कंपन्या ट्रेडिंग करताय त्यांचा प्रत्यक्ष व्यवहाराशी काही संबंध आहे का? आता आपण थोडं वायदा बाजाराच्या ऑब्जेक्टिव्हकडे जाऊ. शेतमालाचा कार्ड टाकला आपल्याकडे फार चांगलं आहे. काही झालं का शेतकऱ्याचं नाव पुढे करायचं. इतका गोंडा शब्द आहे शेतकरी. शेतकरी म्हटलं का सगळं चाललं.
शेतकऱ्यांच्यासाठी मला सांगा किती शेतकऱ्यांनी ट्रेडिंग केलं? राज्यामध्ये ऊस उत्पादक आहे, कारखानदार आहे, कारखानदारांनी किमान केलं पाहिजे होतं, ते पण नाही. शेतकरीचं एक सुद्धा ऊस उत्पादक नाही, काय त्यांनी वायदा बघितला आणि मग शेल कंपन्या आहेत का याच्यामध्ये? बिलकुल याच्यामध्ये 100 मोठ्या कंपन्या आहेत, शेल कंपन्या आहेत का? याच्यामध्ये मोठ्या कंपन्या आहे. आता जे नाव आले मोठे मोठे नाव आहेत आणि माझा असा आरोप आहे आणि हे सिद्ध होणार आहे. आता एक नाव येतंय ईडीएफ आहे, त्याच्यानंतर मग बाकीचे नाव आहे सगळे, सगडेन आहे, इडलवाईज आहे, हे नाव ट्रेडिंग करताय, याच्यावर दिसतंय, विकताय, घेताय. यांचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते आता ते लक्षात येईल. त्यांनी घेऊन एक्सपोर्ट केली, इम्पोर्ट केली, काय केलं. मात्र जे वेगवेगळं नाव येत आहे असे नावं यांनी कधी साखरेमध्ये मला दिसलेलं नाहीये नाव. आता एक नाव मी बघितलं, तुम्हाला मागे सांगितलं की सॅटेलाइट कॉर्प नाव आहे, त्यानंतर कॅसिलो काहीतरी नाव आहे, त्यानंतर प्रभात केमिकल नाव आहे. हे लोक कधी टेंडर घ्यायला गेले, कधी यांचा प्रत्यक्ष व्यवहार संबंधच नाही. साखरबद्दल मी अतिशय साखरबद्दल बोलतोय की साखर ही इसेन्शियल कमोडिटी आहे, किंवा मग साखर इसेन्शियल कमोडिटी काढून टाका, ज्याला वाटलं त्यांनी खेळावं. वायदाच आहे ह्याच्यामध्ये साखर करता. कोळेकरजी, तुमचं हेच ऑब्झर्वेशन आहे का ह्या शेल कंपन्यांच्या मार्फत व्यवहार होत आहेत? नाही, कसे व्यवहार होत आहेत किंवा ह्याच्यापेक्षा यात जाण्यापेक्षा, कारण हे सगळं सेबी स्वतः चौकशी करेल आणि याच्यात बघेल की खरोखर शेल कंपन्या. मला ह्यांना सांगायचं की त्यांनी सांगितलं 32 रुपयाचं साखरेचा भाव झालाय आणि एडलवाईज नावा किंवा कुठल्या आणखी सॅटेलाइट कम्युनिकेशन कुठली सॅटेलाइट आहे, तर त्यांनी जर ती 10,000 15,000 टन साखर याची डिलिव्हरी घेतली आहे. आता 32नी त्यांनी साखर घेतलीये म्हणजे त्यांनी खूप मोठा धोका पत्करलाय की हे म्हणतात डिमांड नाहीये, मग भाव पडायला पाहिजे. मला दुसरं एक सांगायचं, याच्यातनं एक मुद्दा येतो. माननीय हर्षवर्धन पाटील साहेब पण आता म्हणाले की हे भाव ते 20 रुपयाचे 32 कसे झाले आणि 32 ते 20 कसे झाले आम्हाला कळत नाही. मला इथेच सांगायचंय की साखरेचे भाव किंवा कुठल्याही कमॉडिटीचे भाव आज डिमांड सप्लायवर जात नाहीत. तर डिमांड सप्लायचं जे परसेप्शन असतं किंवा पुढील गावात काय होईल, तर ह्याच्यात मी थोडंसं ऍड करू शकतो की साखरेच्या बाबतीत गेले 3 वर्ष की 4 वर्ष अनुभव असे आहेत. मी सांगतो, आज जर तूर डाळ आणि उडीद डाळ जर वायदे बाजारात असत्या तर निश्चितपणे आज जी आपल्याला भाव पातळी आहे एवढी दिसली नसती. तेव्हा ते भाव बघून शेतकऱ्यांनी सुद्धा पेरणी सुरू केली असेल. मला एक गोष्ट सांगा पांडेजी, तुम्ही काय उपाय सुचवाल या सगळ्या? नाही, आता सर्वात पहिले आता एक सवाल उपस्थित होतो की नेमकं वायदा बाजार हा कुणासाठी आहे? शेतीमालाचा ज्याचा समावेश आहे. जर आपण जी चर्चा ऐकली तर ते शेतकऱ्यांसाठी असं दिसते, पण त्याचे शेतकरी ट्रेडिंग करत नाही. आता जी आकडेवारी आपल्याकडे आहे यामध्ये जो हेवी व्हॉल्यूम होतो इंट्राडे, त्याला पण एक प्रकार आहे की रोजच्या रोज घेणे विकणे, याच्याशी काही संबंध नाही, साखरेशी संबंध नाही, काही नाही. फक्त त्याच्याकडे पैशाची ताकद आहे आणि त्याच्याकडे एक प्रकार आहे अल्गो ट्रेडिंग. आता हा जरा कॉम्प्लिकेटेड आहे, पण तुम्हाला थोडं समजून. अल्गो ट्रेडिंग म्हणजे सॉफ्टवेअर असतं, त्याच्यात कमांड द्यायची की 3200 सेल करा, 3150 बाय करा. त्याच्या अकाउंटला कोटी रुपये असतात, करोड रुपये, तो टाकून निघून जातो. कम्प्युटर ते मॅनेज करतं साखर खरेदी विक्री ऑटोमॅटिकली. ह्याच्यात छोटा ट्रेडर येतच नाही. जे प्रत्यक्ष साखर व्यवसाय करणारे आहेत ते या वायदा बाजारात नाहीच आहे. ते त्यांचं कारण ते आता पण सगळे ज्यांनी प्रयत्न केले ते सगळे साफ झाले याच्यामध्ये. आणि ही अक्षरशः लूट आहे याच्यामध्ये. शेतकरी ट्रेडिंग करत नाही, प्रत्यक्ष काम करणार ट्रेडिंग करत नाही. छोटे छोटे जे व्यावसायिक देशभरामध्ये अनेक मार्केट कमिटी जे काम करतात ते सगळे ह्याच्यात करतोय कोण? नवीन येतात आणि ह्याच्यात आता काय करतात की जे मोठ्या संस्था आहेत त्या ट्रेडिंग करून कारखानदारांना, जे कारखानदार असतील किंवा जे मोठ्या संस्था असतील त्यांना ते बरोबर ह्याच्यातनं लुबाडतात. आता उदाहरणार्थ कारखान्याचं, आजची महाराष्ट्रातली कारखानदारी ही सावकारांच्या पाशात आहे. हा खूप गंभीर आरोप मी करत आहे. कारखानदारांना कर्जाच्या अडचणी झाल्या, त्यांनी साखर आगाऊ विकल्या आणि हे महाराष्ट्रातील किमान 50 ते 60 कारखान्यांनी बाजारापेक्षा म्हणजे साधारणपणे 8% व्याज, 200-300 रुपये कमी दराने साखर विकून टाकली. पैसे पाहिजे विकून टाका. त्या लोकांनी काय केलं, ती साखर खरेदी केली, त्याच्यात डिलिव्हरी यायचा वेळ सुरू झालाय. तुम्ही जर बिल चेक केले, आता जे बिल चालले काही कारखान्यांचे 2300चं बिल चाललंय, आज बाजारात साहेब म्हटले 3000चा भाव आहे. वायदा 3200, 2200-2300 डिलिव्हरी चालली. हा शेवटी कोणाचा खिसा कापला गेला? शेतकऱ्यांचा. कारण कारखाने एफआरपी देऊ शकत नाही. आज ते म्हणताय 1600च्या पुढे आम्ही 1700-1800 जाऊ शकत नाही. बघायला गेलं तर सगळं चांगलं आहे, 3000चा भाव आहे, मिल वायदा 3200 द्या ना, मग एफआरपी 2500 नाही देऊ शकत ते पैसे. त्या जे म्हणता आम्ही नाही देऊ शकत पैसे, आम्हाला याचा उपयोगच झाला नाही. मग हा उपयोग झाला कोणाला? हा सवाल संपूर्ण व्यवस्थेला विचारायला व्यवस्था ही कुठेतरी फायदा मिळवते. हो. अतुल लोटे, अगदी थोडक्यात सांगा की तुम्ही काय उपाय यावर सुचवाल आणि त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्याकडनं मी जाणून घेईन की त्यांनी या क्षेत्रात बरंच काम केलेलं आहे, ते सुद्धा काय उपाय सुचवतात.